गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि कालच्या Q&Aच्या ब्लॉगला भरपूर सारा प्रेम दिला तुम्ही आणि मला समजून घेतले की मला काय बोलायचं आहे. तर आजचा ब्लॉग असा आहे की आजचा ब्लॉग डेलीच आहे. म्हणजे मी सकाळी चालू केलेला आहे. अजून माझे हजबंड कामाला गेलेलेच नाही आहे. त्यांनी मी नाश्ता डब्बा बनवून ठेवलेला आहे. पप्पांना चहा दिला आणि पप्पा गेलेले आहेत. पप्पांना नाश्ता देऊन पप्पा गेलेले आहेत. आता राहिलेले तर ते आंघोळीला गेलेले आहेत. तर आजचा ब्लॉग डेली ब्लॉगसारखाच आहे. सो ब्लॉग पूर्ण बघा. बघू शकतात किती प्रसन्न वाटतं आमचं अधिष्ठान. रोज वेगवेगळी पप्पा फुलं लावतात. आज व्हाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन लावलं आहे.
सो गाइस देख रहे हो नंगू बाबा ने नंगू बाबा डबा झाला मला मग कधीच डब्बा झाला. पप्पांना मी बोलली मला शूट आहे मला सोडतील का गावामध्ये. काय माहितीये का पाटीची बाई हो तो तिचं घर आहे ना तर तिथं पाटीची बाई आहे ना बिरूसांचे बिरू बिरू नाव आहे तिकडे जाऊ ते नाव आहे तिकडे जाऊ तिथं बघू मी तिला मी काय बोलले ना मला काय माहित नाही. लाईट बंद करा. गाइस भुर्जी अंडा और गुच्चू और अभी उनको भराते हो क्योंकि मेरे को भी भूक लगा है उनको भी. आणि झालाय टाईम उठायला लवकर उठत नाही आणि 9ला जायचं असतो तर 9 वाजून इथंच गेलेले तिथे हुशारत. इधर आओ गुच्चू मैं इतना मेहनत करके आपके लिए बनाई भुर्जी. नहीं मैं भराती हूँ आपको गंदू नहीं करो हाथ. फर्स्ट टाइम भुर्जी खाते भुर्जी खात नाही मी पण मला आवडली माझी भुर्जी कारण की एवढी भारी बनवली होती एवढी भारी लागत होती ना. तुम्हाला गरम डब्यामधलं गरम थंड खायचं कसं काय सुचतो कसं काय जमतो. हां हां बोलशील चहा थंड झालं होतं चहा मला सांगायचं नाही. चाय पत्ती एंड बिस्कुट इज पोट में जाइंग. देख रहे हो आप कैसा बिस्कुट खा रहे. सकाळी तुम्ही चक्कर नाही जायला असं बाहेर कुठं जाम कसं तरी होतं. सो गाईस हां गाईस कालच्या ब्लॉगला तुम्ही भरपूर सारा प्रेम दिलेला आहे आणि आज माझं काम आवरलं आहे आणि आज तुमच्याशी फक्त बोलायचं आहे. कॉमेंटचा रिप्लाय नाही द्यायचा काही द्यायचं नाही. फक्त एवढंच बोलायचं आहे की जी मला पहिल्यापासून ओळखतात म्हणजे पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केली जेव्हापासून मी इंस्टावरती सगळा काय माझा चालू झाला तेव्हापासून जी लोक मला ओळखतात ना तीच खरं प्रेम करतात आणि आता पण लोक ओळखतात म्हणजे एवढा प्रेम देतात कुठे भेटल्यावरती पण एवढा जीव काढतात म्हणजे असं वाटतं की आपण यांच्यासाठी एवढं काय केलं की कोणाचं तरी आपल्याला बघून कोणाचं तरी एवढं मन भरून येतो किंवा एवढं मन काय बोलतात प्रेम एवढा प्रेम म्हणजे निस्वार्थी प्रेम बोलतात ना तसं आम्हाला दोघांना प्रेम करतात कुठे गेल्यावरती. सो आयुष्यात हेच आम्ही कमवलंय. काही लोक बोलतात ना की तुम्ही काय करतात तुमच्याकडे काय आहे की जेणेकरून आम्ही तुमच्यावरती जळू किंवा तुमच्याकडे काय आहे तर आमच्याकडे काय आहे ते आम्हालाच माहीत आहे आणि ते जो बोलतो ते त्याला पण माहिती आहे. पण कसं असतं सगळ्यात पैशाने सगळे मोठे नाही होत. माणुसकी जपली पाहिजे. माणुसकी सोडा कोणाच्या तरी तोंडामध्ये किंवा समोर येऊन आपल्याबद्दल एवढा प्रेम की अश्रू पडतील म्हणजे काय लोक रडतात असे समोर बघून आम्हाला खरंच नाही वाटत आम्हाला खरंच नाही वाटत
तर याच्यात आम्हाला इगो नाही आला पाहिजे. आम्हाला असं वाटतं का आम्ही काहीतरी असं यांच्यासाठी केलं जेणेकरून यांचं एवढं मन खुश झालंय ना, तोच आम्हाला आशीर्वाद आहे. तेच आम्ही कमवलं. आम्ही माणसं कमवली आणि माणसं म्हणजे आम्ही अर्ध्या रात्री कोणाला पण बोललो ना, की एक स्टेटस तरी टाकला ना मी, की बरं असं असं आहे, असा असा प्रॉब्लेम आहे, तर कोणी पण एनी टाईम घरी येऊ शकतो. हे मी खूप अनुभवलं आहे सगळ्यांकडून. सो थँक्यू सो मच की असं माझ्यासाठी प्रेम दिलं तुम्ही. मी काही बोलली किंवा मी रागात बोलले किंवा मी कुठल्या वेगळ्या पद्धतीने बोलले का तुम्ही मला समजून घेतातच. मला काय म्हणायचं हे तुम्हाला बरोबर समजतो. सो कालचा ब्लॉग मी असा काढला होता Q&Aचा, की भरपूर सारे निगेटिव्ह कमेंट्स होते, भरपूर सारे, कारण की मी कुठल्या गोष्टी अशा दाखवत नाही तर जेणेकरून निगेटिव्ह कमेंट्स मला आले पाहिजेत. पण तरीही काय भेटत नाही म्हणून निगेटिव्ह कमेंट्स करायचे. आणि कालचा ब्लॉग बघून जे निगेटिव्ह करत होते पण पॉझिटिव्ह करायला लागले. म्हणजे आता मला एक समजलं लोकांचं बोलायचं आहे काम. जे प्रेम करणारे ते कसे पण करतील, कसे पण करतील. ज्यांना आमची सवय ते कसे पण सवय मोडणार नाही. म्हणून मी माझंच काम करणार आहे. आजपासून निगेटिव्ह कमेंटला मी लक्ष पण नाही देणार आणि मी रिप्लाय पण नाही देणार. हां, पण जास्त झाला तर लोकांना मी चुकीची वाटेल म्हणून थोडेफार रिप्लाय मी देणारच. पण एवढे नाही त्याच गोष्टीमध्ये राहिली तर मग मी पुढं कशी जाईल. मला पुढे सक्सेस पाहिजे. मला असे चिल्लर गोष्टीवरती लक्ष देऊन मला आयुष्य माझं खराब करायचं नाही. सो उद्या मस्तपैकी शूट आहे. तर उद्या मस्तपैकी बघूया. अजून मला काय शूट आहे हेच माहीत नाही आहे. सो तो टाईमवरती गेल्यावरती मला समजत ते काय शूट आहे. सो आत्ता पप्पाने आणून दिलेली भाजी, तर काहीतरी भाजी म्हणजे मी मावरा किंवा चिकन नाही बोलत, मला भाजीच एक छोटंसं वड आहे भाजी, हेच मी पटकन बोलून जाते. तर लोकांना वाटेल का भाजीच खातात का, नाही, मावरा बिवरा काही पण असलं तरी मी भाजीच बोलते. तर आता पप्पाने काय आणलं काय माहिती, तर मी बघते, पटापट बनवून घेते आणि पटापट जेवते. मी थोडासा आराम करून घेते कारण की रात्री मी 3 वाजेपर्यंत सिरीज बघत बसलेली पागलसारखी आणि स्वतःच असते. मला वाटलं 1 वाजलाय, 1:30 वाजलाय, पण नंतर ती अर्धी सिरीज झाली, चार्जिंग ऑफच संपली, चार्जिंग पण नाही बघितली का चार्जिंग किती आहे काय. उठली बघते तर बापरे 3. आता मला सकाळी उठायचा डब्बा बनवायला, मी घेतला झोपून तरी झोप येत नाही. मला घरी माझी सवय होती की रात्रभर अशी जागायची, सकाळी लेट उठायची, ते इथे सकाळी उठायला लागतो तर रात्रीची सवय माझी संपत नाही आहे. तर कशी मी मोडून तेच समजत नाही. कधीतरी म्हणजे माझी 10:30 पर्यंत इकडची कामं सगळी उरकून मी बेडरूममध्ये झोपायला येते, पण मला झोपच लागत नाही. 10:30 वाजता 11, 12, 1, 2, 3 वाजता मी झोपते. एवढे तास मी फक्त अशी बसलेली असते पागलसारखी. हे तर झोपून जातात कारण यांना सकाळी टाईम, मी तरी दुपारी झोपते, यांना तर झोपच अख्खा दिवस भेटत नाही म्हणून हे झोपतात. तर माझं बोलायचं फक्त एवढंच म्हणणं आहे की असंच प्रेम देत राहा. आम्ही कोणाचं बघून नाही करत आहे. मी स्वतः काय काय करून कसं यूट्यूब चॅनल खोललं म्हणजे जीवाला माहिती आहे. आणि एवढा सक्सेस अजूनपर्यंत आत्तापर्यंत मला भेटला आहे. तर मी कोणाच्या बेसवरती किंवा याच्याशी कोलॅबरेशन, त्याच्याशी ओळख, त्याच्यासोबत फोटो, त्या इथं तिथं हे करून मी फेमस नाही झालेली. स्वतःच्या पायात उभी राहून झालेली आहे. आणि फेमस तर मी तर अशी बोलतच नाही तर मी जाम फेमस आहे. मला कोणी पण माणूस कुठं भेटला मी त्या दिवशी बोलत बसते. लोक हैराण होतात का तू कशी काय आमच्याशी एवढी कधी बोलते. ज्याने अनुभवला असेल तो अनुभवेल आणि कोणाला नसेल माहिती, कोणाला भेटायचं असेल तर तुम्ही कधी पण एनी टाईम मला भेटू शकतात. मी कधी पण रेडी आहे कोणाशी पण बोलायला. सो आता आपण जेवण पटापट करून घेऊ आणि थोडासा आराम करू बाई. 3 वाजता झोपून मी डायरेक्ट 6:30ला उठलेली आहे आणि एवढा डब्बा बिब्बा करून सगळं आवरून आता शांत बसलेली. तर पटापट जेवण करून घेऊ आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. 75 years later. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज आम्ही चाललो आहे थोडं शॉपिंग करायला आणि माझं आरीवर्कचं सामान घ्यायला. सो पाऊस जरासा 5 मिनटं झाले थांबला आहे तर पटकन आम्ही निघलो आहे. तर आता तुम्हाला गाडीवरती जमत नाही ब्लॉगिंग करायला, तर आपण डायरेक्ट आता तिथेच भेटूया बाजारात. सो मी काय काय शॉपिंग करते हे दाखवतीलच, सो बघत राहा. बोलायला हिंमत नाही बोलली नाही आधी बोलेल. तिने आता मला बघितली का? 3 वेळा बघितलंय.
छाती कोण भेटलेली नाव पण विचारलं नाही. आलेलं छाती तुका लगा असं एक्सप्रेशन केलेलं आहे तिने. थँक्यू. असंच प्रेम दे. मी तर चालेल साडी बघायला आले. कुठं राहते मग? आणि मला हाणले बाजारात, दिसत नाही अजून काय. भेटला का? सो गाईज आता फायनली मी झोपते. तर हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा. हा डेली ब्लॉगच होता. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असाच प्रेम देत राहा. बाय बाय.